दूध देऊन शेतकरी थकला, पण पैसे देताना मात्र गोकुळ थकली का? हे वाक्य आता सगळ्या कोल्हापुरात ऐकू येते. कारण गोकुळ डेअरीच्या बाहेर जो राडा झाला तो फक्त आंदोलन नव्हतं, तो होता दूध उत्पादकांचा आक्रोश. हजारो शेतकरी, त्यांची जनावरं, हातात फलक, आमचे पैसे कुठे गेले, डिबेंचर रक्कम परत द्या, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आणि जेव्हा पोलिसांनी या शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा घडलं असं काही जे गोकुळच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं. आंदोलकांनी गेट तोडलं, जनावरांसह आत घुसले, पोलिसही हादरले. दिवाळीच्या तोंडावर हजारो कुटुंबांच्या घरात अंधार, पण काही संचालक मात्र सुखवस्त्र घालून बसलेले होते. कोण खातंय शेतकऱ्यांचा हिस्सा, कोण लपवतंय गोकुळच्या तिजोरीतलं दुधाचं सोनं? या घटनेमागचं सत्य धक्कादायक आहे, जिथं शेतकऱ्यांचा घाम आणि व्यवस्थापकांचा लोभ समोरासमोर उभं ठाकलेले आहेत. नेमकं काय घडलं गोकुळच्या गेटवर, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ डेअरी, शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभं राहिलेलं हे नाव आज संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. कारण दूध उत्पादक शेतकऱ्यांची डिबेंचर रक्कम परत करण्याची मागणी आता थेट रस्त्यावर आली आहे. हजारो आंदोलकांनी गोकुळच्या कार्यालयावर धडक मारली. हातात फलक, जनावरं घेऊन शेतकरी उभे होते. त्यांची एकच मागणी होती, आमचं देणं आम्हाला परत द्या. पण पोलीस प्रशासनानं या मोर्चात आणलेल्या जनावरांना आत येऊ दिलं नाही. आणि इथेच सगळा खेळ रंगला. कारण शेतकऱ्यांना हे फक्त आंदोलन नव्हतं, तर स्वाभिमानाची लढाई होती. ते म्हणाले, दूध आम्ही दिलं, पैसा आमचा का थांबवला? मग आमच्या पैशावर हा अन्याय नाही का? पोलिसांनी दबाव आणून जनावरं मोर्चातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक संतापले. क्षणातच घोषणा ढकलाढकली आणि मग गेट तोडण्यात आली, अशी माहिती आता समोर आली आहे. मोर्चेकरी आत घुसले, पोलिसांना हटवत गोकुळच्या परिसरात थेट धडकले. गोंधळ, आरडाओरड आणि धक्काबुक्की असं सगळं दृश्य चित्रपटासारखं दिसत होतं, पण वास्तव हा खूप भयानक होता. आता प्रश्न येतो, या संतापामागे नेमकं कारण काय आहे? दरवर्षी गोकुळ संघात 15% डिबेंचर रक्कम कपात होते, पण यंदा 40% रक्कम कपात करण्यात आली आहे. ही कपात म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान. संस्था चालक सांगतात की यामुळे दिवाळीच्या तोंडावर आमच्या तिजोरीत अंधार पडलाय. सगळ्यात धक्कादायक म्हणजे गोकुळच्या काही संचालकांच्या संस्थांमध्ये ही रक्कम कपात कमी करण्यात आलेली आहे, तर विरोधी गटातील संस्था चालकांवर 40% पेक्षा जास्त रक्कम कपात करण्यात आली आहे. म्हणजे सत्ता कोणाची आणि शिक्षा कोणाला, हा थेट पक्षीय खेळ असल्याचा आरोप आहे. मोर्चात शेतकऱ्यांच्या हातातले फलक बोलके होते. नेत्यांची दिवाळी आणि शेतकऱ्यांचं दिवाळं, आमचे पैसे कोणाच्या घशात जात आहे? आम्ही गोकुळला दूध दिलं, पण गोकुळनं आम्हाला फसवलेलं आहे, या घोषणांनी परिसर पूर्णपणे दणाणून गेला होता. अनेक संस्था चालक म्हणतात, गोकुळ हा संघ फक्त काही मोजक्या मंडळींच्या तिजोरीत अडकलेला आहे. शेतकऱ्यांचा पैसा, त्यांचं हक्काचं दूध आता राजकारणाच्या गल्लीत फिरताय. दिवाळीच्या आधी रक्कम कपात झाल्यानं शेतकऱ्यांचा संसार थेट उद्ध्वस्त झालाय. अनेकांच्या हातचं बजेट बिघडलंय, कर्जाचं ओझं वाटलंय. यावर उपाय निघेल का? आंदोलनकर्त्यांचा इशारा स्पष्ट आहे, जर रक्कम परत मिळाली नाही तर पुढचं आंदोलन दूध वाहतूक बंद करून होईल, असं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आंदोलनकर्त्यांना अडवताना पोलिसांनी लाठीचार्ज केला का, ही तपासात स्पष्ट होईल. पण सध्या परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे. गोकुळ व्यवस्थापनाच्या बाजूने सांगण्यात येत आहे की कपात तात्पुरती आहे आणि संघाच्या आर्थिक व्यवहारामुळे गरजेची होती. पण शेतकऱ्यांना हा मुद्दा काही केल्या मान्य होत नाही. ते म्हणतात, आर्थिक तुटवड्याचं कारण आम्हाला का द्यावं? दूध आम्ही दिलं, रक्कम आमची आहे, त्यात कुणी हात घातला तर आम्ही कसं शांत बसणार? या सगळ्या गोंधळात गोकुळचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. एकेकाळी शेतकऱ्यांचा अभिमान असलेला हा संघ आता राजकारणाचा अड्डा झाल्याची चर्चा रस्त्यावर होतीये. कोण कोणाला नको असं कपात करतोय, कोण स्वतःचं वर्चस्व टिकवतोय, आणि या सगळ्यांचा बोजा मात्र पडतोय तो थेट त्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर, जो सकाळी 4 वाजता उठून जनावरचं दूध काढतो आणि बाजारात नेऊन विकत असतो. शेतकऱ्याचा घाम सुकतो, पण गोकुळच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या हलत नाही. हे वक्तव्य आता मोर्चातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडी होतं. हे दृश्य केवळ आंदोलन नव्हतं, तो होता शेतकऱ्यांचा आक्रोश.
गोकुळच्या तिजोरीतल्या प्रत्येक रुपयामागे एका जनावराची काळजी, एका आईचा त्याग आणि एका शेतकऱ्याचा घाम आहे. त्या घामाची किंमत जर कोणी आपल्या खिशात भरत असेल तर ते फक्त भ्रष्टाचार नाही, तो अपराध आहे. आज या आंदोलनाने एक संदेश दिलाय. तुम्ही आमचं दूध घेतलंय पण आमचा आवाज दाबू शकत नाही. गोकुळ प्रशासनानं जर ही रक्कम परत केली नाही तर पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात दूध नसेल, पण रोष उसळलेला असेल. आणि हा रोष जर राजकारणाने ओळखला नाही तर पुढचं आंदोलन अजून तीव्र होण्याची चिन्ह आहेत. कारण शेतकऱ्यांचे डोळे आता रडायला नाहीत तर पेटायला तयार आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची